डेंग्यू विरुद्ध लढा देऊया, करूया रे निर्धार, प्रतिबंध हा मंत्र जपूनी करूया डेंग्यू हद्दपार, प्रतिबंध हा मंत्र जपूनी करूया डेंग्यू हद्दपार। डेंग्यू एडिस इजिप्टाय अर्थात एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार म्हणजे डेंग्यू होय। फक्त दिवसा चावणाऱ्या मादी डासांमुळे होणारा डेंग्यू हा संसर्गजन्य आजार आहे। या डेंग्यू आजाराविषयी महानगरपालिकेच्या वतीनं हा माहितीपट। एडिस इजिप्टाय या डासांची पैदास ही साठलेल्या स्वच्छ पाण्यातच होते। कुंड्याखालील प्लेट, कूलर, फ्रीज मधील ट्रे, बॅरल, मनी प्लांट, माठ, पिंप, एसी, कमल पॉन्ड या व्यतिरिक्त टेरेस मध्ये साठलेलं पाणी, भंगार वस्तू अर्थात टायर, रंगांचे डबे, सिंटेक्स टाक्या, नारळाच्या करवंट्या, शहाळे, प्लास्टिक कव्हर्स तसेच वापरात नसलेल्या टाकाऊ वस्तू या ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते। या डेंग्यू आजाराची प्रमुख लक्षणं म्हणजे थंडी वाजून ताप येणे, सांधेदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या खोपडीमध्ये दुखणे, पोटदुखी, उलटी, मळमळ, जुलाब ही सर्वसाधारण लक्षणे असून गंभीर स्वरूपाची लक्षणे म्हणजे अंगावर लालसर पुरळ येणे, तीव्र स्वरूपाचा थकवा येणे, हिरड्या अथवा नाकामधून रक्तस्राव होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। लक्षात ठेवा, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास डेंग्यू सारख्या आजाराचा प्रसार आपल्या शहरात होणार नाही। यासाठी कुंडी, मनी प्लांट मध्ये पाणी साठवू देऊ नये, कुंडी खाली प्लेट ठेवू नये, फ्रीज व कूलर यामधील ट्रे मधील पाणी सतत बदलावं, छपरावरील पाण्याची जाळी सतत तपासून त्यातही पाणी साठवू देऊ नये, ड्रम, बॅरल, कॅन यांनाही झाकणं लावावी। दर 2-3 दिवसांनी या वस्तू धुवून कोरड्या कराव्यात। पावसाळी ड्रेनेज जाळीवरती झाकण लावावं, पाणी साठू न देता सतत वाहत ठेवावं, टेरेस किंवा जमिनीवरील टाक्या आणि हौद झाकून ठेवावे। असे प्रतिबंधात्मक उपाय करून एक सुज्ञ आणि जबाबदार नागरिक म्हणून महानगरपालिकेसोबत डेंग्यू विरुद्ध लढा देऊन आपण डेंग्यू हद्दपार करूया। डेंग्यू विरुद्ध लढा देऊया, हो डेंग्यू विरुद्ध लढा देऊया, करूया रे निर्धार, प्रतिबंध हा मंत्र जपूनी करूया डेंग्यू हद्दपार, प्रतिबंध हा मंत्र जपूनी करूया डेंग्यू हद्दपार। उघड्यावर असं उघड्यावर झाकून ठेवायचा, पाणी तर आपल्याला बदललं गेलंच पाहिजे। तुमच्या गावामध्ये शक्यतो पाणी चांगलं येतं, रोज येतं, त्याच्यामुळं थोडंसं पाणी भरताना काळजी अशी घ्यायची का हप्त्यातून एकदा कोणताही ड्रम कोरडा करायचा, ते पाणी ओतून द्यायचं आणि नवीन पाणी भरायचं शक्यतो। कारण काय असतं, हे डास असतात ना खरे पाण्यावर अंडी देतात, पाण्यावर अंडी दिल्यामुळं पाण्यामध्ये ते डास वाढतात, म्हणून आपल्याला पाण्यामध्ये डास साचू द्यायचे नाही। आणि ते डास साचू न दिल्यामुळे आपल्याला काय होणार नाही, ताप होणार नाही, मलेरिया होणार नाही, डेंग्यू होणार नाही। सुना नाही ऐकलं पाहिजे ना पाहिजे, येणी बर काही बरोबर तर हिला बसली जागा आणि तापाचे रुग्ण आढळले म्हणजे ताप कोणाला आला तर आमच्या असं पहिले कळवा, दवाखान्यात या, आपल्याकडे औषध आहे, घरी बसायचं।